बहरदार हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि पहिला गोलंदाज, पहिला बॉल, उद्देश. चला पंचांचा एक ग्रीन सिग्नल, सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल, स्ट्रायकिंगकडे क्लिअर द मिलर, लेफ्टी स्ट्रायकर. पहिल्याच बॉलवरती यावेळेला मात्र दे धक्का मार छक्का. ये खिलाडी है इस टीम का, हुकुम का एक का. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. जर आपण पाहिलं उद्देशच्या समोर एक कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे अंकेश. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं उद्देश आणि अंकेश, गोलंदाजीचा विचार केला तर उद्देश सरस, आणि फलंदाजीचा जर विचार केला तर अंकेश तेवढाच आक्रमकतेचा फलंदाज पाहायला मिळतोय. अगदी सकाळच्या सत्रापासून अफुल्लातून फलंदाजी झाली आहे. आणखीन एक हलक्या हाताने स्टेअर केलं, यावेळेला मात्र कट केलाय बॉलला अगदी थर्डमॅनच्या. जर आपण पाहिलं ना त्यावेळेला मात्र कव्हर पॉइंटला अगदी आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉलने गाठली आहे सीमारेषा, बॉल सीमा पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीसी. खऱ्या अर्थानं पहिला बॉल आपण पाहिला, पहिल्याच बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला अंकितच्या माध्यमातून. ओहो, हलक्या हाताने स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला गॅदर केलाय. आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता, एक डॉट बॉल आलाय. मी म्हटलंय जर आपण पाहिलं गोलंदाजी करता करता उद्देशला प्राचरण केलंय, त्याच्या समोर एक कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे अंकेश. आणखीन एक हाफ ट्रॅकर चेंडू, आडवा बाटणं, यावेळेला मात्र टायमिंग बसत नाहीये प्रॉपर. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. अगदी जर आपण पाहिलं काहीच फील्ड मिस होताना पाहायला मिळाले आणि झेल सुटले आणि फलंदाजाला मात्र जीवदान मिळालंय. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं मी सकाळच्या सत्रापासून म्हणतोय, जिंकायचं असेल तर मात्र आपल्याला कॅचेस पकडावे लागतील. पकडो कॅचेस जितो मॅचेस, समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सातत्यानं. खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला मी सकाळच्या सत्रापासून सुद्धा म्हटलंय की मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. खऱ्या अर्थानं आपण एफर्ट सुद्धा देणं तितकंच गरजेचं असे. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल सुटतोय, आणखीन एका फलंदाजाला जीवदान मिळतोय. अगदी जर आपण पाहिलं अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी बॅकच्या कॉर्नरला बॉल लागून थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हाताला बॉल ब्रश होऊन धरतीला दान झाला आणि झेल सुटला. आणि एक धाव इथे हसील झाली आहे. 1 धावेनंतर धावपलक आपण वधारताना पाहायला मिळतंय. 12 धावा धावपलकावरती. स्ट्रायकिंगकडे किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर पाहायला मिळतोय आपल्याला. लो फुलटॉस चेंडू, यावेळेला मात्र फुल टोल वसूल केला जाईल का, परंतु यावेळेला मात्र आपण पाहिलं ना माघारी परतवण्यात यशस्वी ठरलाय शेवटच्या क्षणी उद्देश. आणि इथे मात्र अंकेशचा खेळ संपलाय. अंकेश बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं अगदी शेवटच्या क्षणी शेवटच्या बॉलवरती मात्र उद्देश खरा ठरताना पाहायला मिळाला. आणि जे त्याच्या समोर कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळत होतं अंकेश, त्याचा मात्र इथे खेळ थांबला आणि फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरला. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सुयोग. स्ट्रायकिंगकडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पवन. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिक्स
अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू राहिला आणि एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिला. डॉट बॉलची सांगता 6 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करताना पाहिला मोठा उदेश. ओहो, यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बराच काळ बॉल हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रमध्ये आणि हिंते आणखीन एक झेल सुटलाय. जीवनदान मिळालाय फलंदाजाला, अर्थातच पवनला. अक्षयला जीवनदान मिळालंय. अगदी ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण करत असतो त्या त्या वेळेला आपलं बॉडी हाय हँड कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं. 100% एफर्ट देणं गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. रनवेमध्ये काहीसं बिघड होताना पाहायला मिळतंय. सातत्यानं चांगले गोलंदाज रनवेमध्ये असे थांबताना पाहायला मिळतात. ओहो, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय चेंडूला अक्षरशः. जर आपण पाहिलं लॉंग वरून क्षेत्ररक्षक उद्देश अगदी वेगानं बॉलवरती धावत लॉंग ऑनला गेला. तदनंतर चेंडूची फेक केली आणि एक धाव मिळाली. 14 धावा धावपलकावरती. 14ला 1. जर आपण पाहिलं संघर्ष 11 संघाची स्थिती. स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या कॉर्नरला लागलाय आणि इथे मात्र थर्डमॅनला बॉल सहजरित्या पाहायला मिळते आपल्याला आणि एक धाव सहजरित्या अर्जित केली जाते. यावेळेला मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं विकेट प्राप्त झालाय. तदनंतर आपण पाहिलं चांगलं कमबॅक दर्शवताना पाहायला मिळाला. अर्थातच सुयोग. दुसरं षटक संपुष्टात. दुसऱ्या षटका अखेर धावपलक जर आपण पाहिलं 16 धावा धावपलकावरती. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हितेशला हा फलक स्थिरावताना पाहायला मिळते. ज्या वेळेला अंकेचा विकेट खऱ्या अर्थानं गमवला तदनंतर धावसंख्येला लगाम घालण्याचं काम गोलंदाजानं केलंय. अर्थातच धावसंख्या थांबवून ठेवण्याचं काम केलंय. 16 धावा धावपलकावरती. तिसरं षटक हाताळण्याकरिता शेखर संघासाठी आहे कणखर. सातत्यानं पहिला बॉल. ओहो, यावेळेला रफ्तार का सौदागर म्हणजेच शेखर यावेळेला मात्र अगदी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर राहिलाय चेंडू आणि त्याच कारणास्तव व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. खऱ्या अर्थानं आपण क्रिकेट खेळत असताना असेल ना संघाची साथ
तरच होतो समोरच्या टीमवरती मात. ज्या ज्या वेळेला आपण 100% एफर्ट संघाच्या संपूर्ण संघनायकानं त्याचबरोबर संघनायकानं आकारलेला हा विभाग मांडून यावेळेला मात्र अगदी डीप कव्हा पॉइंटला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यावरती धावा मिळतील. 6 षटकार आलाय. थँक्यू. षटकार आलाय. धावसंख्येला आकार आला. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा फटका जर आपण पाहिलं ना अलीकडच्या कालावधीमध्ये बराचसा पाहायला मिळत नव्हता, परंतु आता या फटक्यावरती कसं आहे माहिती आहे सर, लगे तो आबाद नाही तो बरबाद. आपण इथं पाहिलं स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटमधून धावा येत असताना हे स्ट्रोक आपल्याला नको हवे होते, परंतु नको जर तर ला प्राधान्य दिलं जात नाही क्रिकेटमध्ये. मैदानाच्या आतमध्ये अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा, अगदी डान्सिंग डाऊनने खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलाय, बॉलला उडावून दिलाय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु 3 धावा. अगदी रनिंग बिटवीन द विकेट पहा, चित्त्याची धाव हरणाची चपलाही पाहायला मिळते दोन फलंदाजाच्या माध्यमातून. 26 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. 26ला 2. संघर्ष 11 अगदी संघर्षाची संघर्षमय कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं नवलाई निवातेवाडी संघाला देखील संघर्षमय करताना पाहायला मिळते. आणखीन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, अगदी लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक वेगानं धावत जात असताना पाहायला मिळाला. 1 धाव मिळेल. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारतोय. 27 धावा धावपलकावरती. ओहो, यावेळेला मात्र इथे स्टेट डाऊन दी ग्राउंड. अगदी यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. 6 धावा. षटकार 6. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, अगदी समालोचन कक्षाला मान वंदना देणारा हा षटकार उत्तुंग पाहायला मिळाला आपल्याला. मित्रांनो, कोणतं पण खेळ खेळा, आपल्या गावासाठी खेळा, आधी सिद्ध व्हा, लोक आपोआपच तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देतील. खऱ्या अर्थानं इथे मात्र सिद्ध होताना पाहायला मिळते फलंदाज, अर्थातच आतिश मात्र फलंदाजीच्या माध्यमातून आतषबाजी करताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सिद्ध होतोय, प्रसिद्धी नक्कीच मिळणार मैदानाच्या आतमध्ये. धावफलक वधारला जात आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. 33 लॉस ऑफ 2 विकेट ऑन अ स्कोर बोर्ड. हो, आणखीन एक यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. गेंदगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले फ्लॉट में. एसडीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं, जर आपण पाहिलं ना अंकेश चा विकेट गेला, तदनंतर जर आपण पाहिलं हितेश मात्र फटक्यांची आतषबाजी करताना पाहायला मिळाला. धाव संख्या आपण पाहतोय धावपलकावरती 39 लॉस ऑफ 2 विकेट. अगदी जर आपण पाहिलं शेवटचा आणि हाणामारीचा शतक हाताळण्याकरिता एक स्लॉगवर
अगदी प्राचरण केले गोलंदाजाला. संकेत यावेळेला मात्र बॅटचे लिडिंग एज लागत असताना पाहायला मिळालं आपल्याला. आणि मात्र यष्टी रक्षकाच्या पाठीमागे अर्थातच थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता. बॉलची पेक केली आणि एक धाव अर्जित केली. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जात आहे 40 धावा धावफलकावरती. इथे मात्र अगदी जर आपण पाहिलं ना, अतिशने मात्र अचंबित करताना कामगिरी करताना पाहिले. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पूल मात्र सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात 22 तारखेला महोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला आपण सर्व भारतीय नागरिकांनं. अगदी अयोध्येला मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तेच गाणं प्रस्थापित केलं डीजे मास्तरानं. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण ह्या वेळेला देखील पायावरती आदळणारा चेंडू झाला. लॉप केलाय बॉलला. अगदी जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केलं होतं, परंतु धाव मिळेल एक. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहतोय 48 धावा धावफलकावरती. 48 लॉस ऑफ 2 विकेट ऑन स्कोर बोर्ड. शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता संकेतला प्राचारण केलं गेलं होतं. यावेळेला देखील फुलटॉस आणि फुलटोल वसूल केलाय. बॉल 1 बाउन्स, सीमा बार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. थँक्यू डीजे. वा भाई वा, काय फलंदाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र अगदी बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा आणि फलंदाज मात्र बाद होतो. बॅक टू द गाऊट. कॉन वा भाई वा, काय कामगिरी राहिली आतिशची. 10 चेंडू मध्ये 34 धावांची एक बहारदार इनिंग झाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आतिशसाठी. 10 चेंडू मध्ये 32 धावा कुटणारा आतिश अप्रतिम फलंदाजी राहिली आहे. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. अगदी आग ओखणारी फलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. यावेळेला मात्र प्रकाश पाडावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि हे यावेळेला मात्र काहीस वेगळं चित्र पाहायला मिळालं, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. आणि यावेळेला मात्र शतकची सांगता पाहायला मिळाली. चौथ्या षटका संपुष्टात. 4 षटका अखेर धावफलक जर पाहिलं आपण 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष उभारण्यात केलंय. अर्थातच आपण जर पाहिलं आपल्या नवलाई निवातेवाडी संघाला विजयाकरिता 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. या ऐकूयात सुमधुर गीत.
थँक्यू थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आजचा लॉर्ड्स तालुका वाईज खेळवण्यात आलेलं हे 12 संघ मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना पाहायला मिळाले आपल्याला. उद्या आपण पाहणार आहोत एक पंचक्रोशीतील लॉट्स, अर्थात तिथे सुद्धा 12 संघ खेळताना पाहायला मिळतील उद्या. एक भव्य दिव्य असं आयोजन सत्यसेवा मंडळ आयोजित श्री साई क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं सत्यसेवा मंडळ चषक 2024 पर्व दुसरे आणि गुहागरकर सर्व. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक युवकांना वाव मिळण्याकरिता स्टेज, अगदी युवा खेळाडूंना स्टेज मिळवण्याकरिता हे आयोजन आणि संयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी तुम्हा आम्हा सर्वांनाच या स्पर्धेची उत्कंठा लाभली होती. आज तो क्षण मैदानाच्या आतमध्ये निभवताना पाहायला मिळते. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात, जिथे 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 53 धावा. विजयाकरिता नवलाई निवाते वाडी संघाला 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 53 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संघर्ष 11 संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज अजिंक्य. गोलंदाजी मार्क वरती अगदी प्रभावित केले आहे सकाळच्या सत्रापासून गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजीमध्ये समोर जर कडवं आव्हान आपण पाहतोय शुभमला आणि उद्देशला पाहतोय. आपण नॉन स्ट्राईकला, स्ट्रायकिंगकडे शुभमला पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण उद्देशला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल. ओहो, या वेळेला देखील हलक्या हाताने स्टेअर केलंय, मात्र आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि बॉलाने अगदी आपण पाहिले ना, बॉलने गाठली आहे सीमारेषा. अगदी आउटफील्ड फास्ट असताना बॉल जातोय सीमा पार, येतोय 4 धावांकरिता चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. सुरुवात केली आहे चौकारानं. चौकार आलाय, धावसंख्येला आकार आलाय 4 धावा धावपलकावरती. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती अजिंक्यला पाहतोय. समोर कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करण्याकरिता फलंदाज शुभमला पाहतोय. एक हर हुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक अगदी पाहिलं चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चप्पल होऊन कट केलाय बॉलला, अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना अगदी बॉलची फेक करेल, तदवर धाव मिळेल एक. एकेरी धावसंख्येनंतर धाव पलक 5 धावा धावपलकावरती. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. घड्याळाचा जर विचार केला तर आपण आता पाहतोय 4:45 वाजले आहेत. अजून एक सामना कव्हर करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. विनंती असेल. ओहो, यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार. इथे मात्र अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग असा षटकार 6 धावा. धन्यवाद, थँक्यू डीजे. आपण पाहिलं 6 धावा आलेत, षटकार आलाय, धावसंख्येला आखार आला. यावेळेला मात्र काहीसं फंबल होताना पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक आणि काहीशी चूक फेक. जर आपण पाहिलं चुकीची फेक पाहायला मिळाली. ताळमेल बसत नव्हतं दोन्ही फलंदाजांच. कॉल परफेक्ट कॉल झाला नाहीये आणि त्या कारणास्तव जीवदान मिळालंय फलंदाजाला. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीसाठी तितकीच महान पाहायला मिळते आपल्याला उद्देशच्या माध्यमातून. आणखीन एक यावेळेला लाफ्ट केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. यावेळेला मात्र गॅप आहे खूप मोठा, नाही धाव संख्येला मोठा. पंचांचा इशारा, वेलकम फॉर 4, 4 धावा.
ओहो आणखीन एक मल्टी कडे हिट लगावण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र अगदी टिपलाय झेल आणि संपलाय उदेशचा खेळ. यावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पेव्हिलियन. उदेश गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिला षटक संपुष्टात. पहिल्या षटका अखेर धावफलक आपण पाहिला तर 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय. अक्षयला प्राचरण केलं जातं हे गोलंदाजी मार्क वरती. एक उंच पुरा आयाम हा ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता पाहायला मिळतोय आपल्याला अक्षय. चला स्पीडअप करा, विनंती असेल. 16 झाले. पहिल्या बॉलवरती 4 आले, दुसऱ्या बॉलवरती 1, तिसऱ्या बॉलवरती 6 धावा आणि एक सिंगल, त्यानंतर 4. ओके, थँक्यू. सॉरी, माफी असावी. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती. पहिला षटक संपुष्टात. दुसरा षटक मार्गस्थ असताना उर्ध विकेटने रवाना होताना पाहायला मिळतोय अक्षय. पहिला बॉल. ओहो, यावेळेला अगदी गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर लगेचच अगदी पाहायला मिळेल ना, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. निर्धावची सांगता. डॉट बॉल. चांगला कमबॅक, धारदार बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते अगदी अक्षयच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती धावत येईल. बॉलची फेक करेल, एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारताना आपल्याला पाहायला मिळते 16 धावा धावफलकावरती. 16 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंगकडे नवीन फलंदाज दिनेश. ओहो, यावेळेला बॉलला लॉफ्ट केलंय. मिड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बसत नाहीये धावसंख्येला मेल. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ? येस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विकेट गमावताना पाहायला मिळतात आपल्याला. टीम आपण पाहिली नवलाई निवातेवाडी संघाचे सातत्यानं विकेट गमावताना पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय 16 धावेवरती स्थिर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती. इथे मात्र जर आपण पाहिली गोलंदाजी मार्कवरती अक्षयला प्राचरण केलंय. अक्षय मात्र धारदार बहारदार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. अगदी दुसऱ्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे अक्षयनं. हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅटनं यावेळेला मात्र अगदी मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगानं धावत येत असताना पाहायला मिळाला, परंतु एकच धाव मिळेल. अगदी आपण पाहिलं 4 चेंडू मध्ये 1 विकेट प्राप्त केली आहे अक्षयनं. सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते आपल्याला अक्षय. यावेळेला बॉलला
हलक्यातनं कट केलंय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मध्ये डीप मधून. अगदी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बॉलची फेक करेल परंतु 2 धाव मिळतील. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती. हो काहीसा रनवे मध्ये फेरबदल होताना पाहायला मिळतोय आपल्याला. हो यावेळेला मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल बराच काळ हवेमध्ये असताना पाहायला मिळाला. आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. अगदी बॉलची फेक करेल. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. ह्या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण वधारताना पाहायला मिळतंय. 2 षटका अखेर धावफलक 21 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. स्पीडअप करायचे मैदानाच्या आतमध्ये. अजून 2 षटक बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 32 धावा विजयाकरिता. 12 गेंदे 32 रनों की आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये 32 धावा. समीकरण मॅच ऑन. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं फलंदाजीचा स्ट्रायकिंग कडे फलंदाजी करत असताना राकेशला पाहतोय. चला वेळ फार महत्वाचा आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळेनुसार कोण चालत नाही. कारण वेळ कोणाला थांबू देत नाहीये. कारण वेळेला फार महत्व दिलं जातं. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 25 मिनिटाचा अवधी दिला असणार आहे. 25 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक हातलायचे आहेत. 25 मिनिटामध्ये आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. सातत्यानं आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला वॉर्निंग दिली जाते. ऑफिशियल कॉल दिला जातोय. चला पुढचा बॉल. तिसरा षटक हाताळण्याकरिता राकेश. पहिला बॉल. ओहो हाफ ट्रॅकर चेंडू. यावेळेला मात्र अगदी फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलची फेक करेल परंतु एकच धाव. चांगली फील्ड पाहायला मिळाली आपल्याला तिथे. बावीस धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग कडे पाहतो आपण फलंदाजी करिता. स्ट्रायकिंग कडे शुभम कडे ताकद नजाकत दमकम आहे. फलंदाजी मोठे स्ट्रोक खेळण्याची. पुढचा बॉल. ओहो यावेळेला मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफ वरून अगदी बॉल वेगानं लॉंग ऑफला जात असताना डीप मधला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात होता. बॉलची फेक केली. 1 धाव मिळाली. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारलं जात आहे. 23 धावा धावफलकावरती. आणखीन एक बॉल कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र अगदी ऑफस्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिला. ॲज इट इज वाईट पंच दोन्ही हात स्थिरावताना पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं व्हाईट बॉल. हो यावेळेला मात्र पायावरती आदळणारा चेंडू राहिलाय आणि लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल एक. चांगलं कमबॅक दर्शवताना पाहायला मिळते. अगदी फलंदाजानं हात खोलू दिले नाही आहेत. गोलंदाजानं अचंबित करून ठेवले आहे गोलंदाजानं. अगदी आपण जर पाहिलं राकेशच्या माध्यमातून अद्यापही पहिल्या बॉलवरती 1 धाव आली. दुसऱ्या बॉलवरती 1 धाव आणि तिसऱ्या बॉलवरती व्हाईट आला आणि चौथ्या बॉलवरती 1 धाव पाहायला मिळाली. म्हणजे अद्याप 4 धावा आल्या आहेत. ओहो मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय फलंदाजाला. म्हणजेच शुभमला हर हुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. क्षमता नजाकत ताकद त्याच्याकडे आहे मोठे फटके खेळण्याची. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सिक्सर किंग आहे शुभम.
पुढचा बॉल. ओहो, यावेळेला देखील बॅटची आतली कडा आणि इथे मात्र अचंबित केलंय शुभमला. थांबवून ठेवलं गेलंय शुभमला. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. गोलंदाज आहे अर्थातच रफ्तार का सौदागर राकेश. धारधार बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. प्रभावित केलंय गोलंदाजानं. अगदी आपण पाहतोय ना, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, पण कितपत वंचित ठेवणार यावेळेला मात्र इथे लॉंग ऑफला बॉल सीमा पार येतोय शुभमच्या बॅट मधून. भव्य दिव्य उत्तुंग असा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. 31 धावा. 31 धावा धापलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. विजयाकरिता 6 चेंडू. सहा चेंडूवरती विजयाकरिता समीकरण 6 चेंडू मध्ये 22 धावा. चला, मैदानाच्या आतमध्ये प्लीज विनंती असेल आपल्याला, आपण लाईव्ह खेळत आहात. टीम वर्क, टीम मीटिंग नको आहे. मैदानाच्या आतमध्ये प्लीज विनंती असेल आपल्याला. अजून एक सामना खेळवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 22 धावा. समीकरण मॅच ऑन. पवन गोलंदाजी मार्गवरती पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट केलंय बॉलला. बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या कलस सीमा पार. पंचांचा इशारा येतोय वेलकम फॉर 4. 4 धावा. थँक्यू. पवन आलाय गोलंदाजी मार्क वरती. पवन वरती पहिलाच मात आलाय. पवन वरती एक चौकार आलाय. ओहो, यावेळेला मात्र अगदी ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर झालेला चेंडू. पंच दोन्ही आज स्थिरावताना पाहायला मिळतात. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेनं धावफलक आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅटनं. यावेळेला मात्र दे धक्का. 1 बाउन्स. बॉल सीमा पार येतोय चौकार. 4 धावा. पुढचा बॉल. आणखीन एक यावेळेला मात्र 3 एस्टेनच्या वरतून बॉल जाताना पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव डॉट बॉल. चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळाला. यानंतर 3 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. तीन चेंडू आणि 12 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 12 धावा. 3 गेंदे 12 रन. ओहो, यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती धावत येत असताना बॅकअप सुद्धा चांगलं पाहायला मिळालं तिथं. आणि 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहतोय दोन चेंडू मध्ये विजयाकरिता जर आपण पाहिलं यावेळेला मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहतोय
44 धावा. आता विजयाकरिता एक चेंडू. विजयाकरिता एक चेंडू आणि 8 धावा. समीकरण मॅच ऑन. एक जर आपण पाहिलं लक फायटर व्हाईट आला, नो आला किंवा षटकारला गवला तरी सुद्धा पराभूत होईल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय आणि इथे मात्र मिडॉनला अगदी क्षेत्ररक्षक आहे, चांगली फील्ड केली आहे, चौकारापासून वंचित ठेवलंय आणि विजय प्रस्थापित केलाय. अर्थातच संघर्ष 11 संघानं संघ खेळलेलं फायनल करिता